नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विश्वित गायके तुम्हा सर्वांचं परत एकदा करिअर कट्ट्यामध्ये स्वागत करत आहे आणि आजच्या आपल्या भागात आहे सर्वात महत्त्वाचा विषय जो की कव्हर लेटर्स. कव्हर लेटर्स म्हणजे एक ॲप्लिकेशन लेटर पण तुम्ही म्हणू शकता किंवा एक मेल टाकला गेला जातो ज्यामध्ये तुम्हाला नोकरी हवी आहे आणि तुम्ही नोकरीसाठी किती कॅपेबल आहात याची थोडीशी आयडिया त्याच्यात दिली जाते आणि त्याच्यानंतर मात्र रेझ्युमे हा पिक्चरमध्ये येत असतो. त्यामुळं कव्हर लेटर हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि कव्हर लेटरला जर तुम्ही व्यवस्थित डिझाइन केलं असेल तर तुमचे सिलेक्ट होण्याचे पर्सेंटेज खूप जास्त वाढतात. त्यामुळं कव्हर लेटर याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. तर कोणकोणत्या गोष्टी असतात कव्हर लेटरमध्ये, का ते बनवावं, कोणासाठी बनवावं, हे सुद्धा त्याच लेव्हलचं महत्त्वाची गोष्टी आहेत आणि ते आपण आज डिस्कस करणार आहोत. तर पहिला महत्त्वाचा मुद्दा कोणासाठी? कोणासाठी? एम-एन-सी कंपनीज, ज्या कंपनीज आय-टीमध्ये आहेत किंवा ज्या कंपनीज हायर लेव्हलला तुम्हाला जॉब पोस्टिंग देणार आहे, त्या सर्वांसाठी कव्हर लेटर लागतं. कसं? कारण की त्या लोकांना तेवढा वेळ नसतो की तुमचा रेझ्युमे डायरेक्ट वाचायला घ्यावं. रेझ्युमे बऱ्यापैकी एक इन्फॉर्मेटिव्ह डॉक्युमेंट असतं आणि ते वाचण्याआधी ॲप्लिकंट कोण आहे, कुठून आहे आणि सर्वात महत्त्वाचं त्याच्या बेसिक स्किल्स काय आहेत, हे एका छोट्या ह्याच्यात त्यांना जाणून घ्यायचं असतं. आणि फ्रेशर्सला बऱ्याच वेळा याची खूप जास्त अडचण येते. त्यामुळे कव्हर लेटर्स बनवताना मित्रांनो, तुम्ही एका एक्सपर्टची मदत घेणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण की बऱ्याच वेळा असे शब्द किंवा अशा कीवर्ड्स आपण वापरतो ज्या की गरजेच्या नाही आहेत आणि तीच जागा दुसऱ्या एखाद्या महत्त्वाच्या कीवर्डशी होऊ शकली असती आणि त्याच्यामुळं काही अपॉर्च्युनिटीज आपल्या मिस होऊ शकतात. तर चला कव्हर लेटर काय काय इन्क्लूड करतं ते आपण आधी बघूयात. चला तर मग सुरुवात करूयात आपण पर्सनलाइज इंट्रोडक्शनपासून. पर्सनल इंट्रोडक्शन हे खूप महत्त्वाचं आहे. जसं की तुम्ही करिअर ऑब्जेक्टिव्ह लिहिताय, त्याचप्रमाणे स्वतःची एक समरी पण लिहायला पाहिजे आणि ती खूप प्रॉमिनंट असते कव्हर लेटरमध्ये. त्याचं एक मेन कारण आहे की ते कमी वेळेत तुमची जास्त माहिती वाचणाऱ्यापर्यंत पोहोचवतं आणि सोबत तुमचा रेझ्युमे पुढे ढकलायचंही काम करतं. त्याच्यानंतर रिलेव्हंट एक्सपिरियन्स याच्यात खूप जास्त महत्त्वाचा असतो. एक्सपिरियन्सला याच्यासाठी महत्त्व दिलं जातं की बऱ्याचशा गोष्टी जसं की एज्युकेशन आहे, स्किल्स सर्टिफिकेशन आहेत, ह्या थोड्याशा वेगळ्या अँगलने बघितल्या जातात. कारण की त्यात कुठेतरी अचिव्हमेंट कमी असते. बट एक्सपिरियन्स असं असतं की तिथं अचिव्हमेंट असते आणि तीच गोष्ट त्यांना रिअली मॅटर करत असते. सी-टी-सी त्याच्यात कधी-कधी टाकलं जाऊ शकतं आणि बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या की प्रोफेशनल ग्राउंडवर लवकरात लवकर त्यांना कळवणं आपलं कर्तव्य असतं. सो थर्ड जे असतं, फिट किती आहात जॉबच्या पोस्टसाठी, ते थोडंसं तुम्हाला स्किल्स लिहावं लागतील. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या रिलेटिव्ह पोस्टला जर कोणता एखादा एक्सपिरियन्स तुमच्याकडं जास्त पॉवरफुल असेल, त्यामध्ये तुमचा एखादा प्रोजेक्ट पॉवरफुल असेल, त्याबद्दल थोडं जास्त तुम्ही एम्फसाइज केलं पाहिजे. कारण की जर ती जॉब पोस्टच इतकी महत्त्वाची आहे, तर तिला जर एम्फसाइज करत असाल तुमच्या मागच्या एखाद्या अनुभवामुळं, तर तुम्हाला खूप जास्त फायदा होऊ शकतो. मला माहिती आहे मित्रांनो, फ्रेशर्सला तेवढी याच्यात आयडिया येत नसेल, पण जसं-जसं आपण करिअर कट्ट्यामध्ये पुढं जाऊ, तसं-तसं तुम्हाला या सगळ्या टर्म्स किंवा या सगळ्या आयडिया येणार आहेत. त्यामुळे फक्त तुम्ही हे शब्द कानावर पडू द्या, हे खूप महत्त्वाचे आहेत तुमच्यासाठी. सोबत आपण काय करणार आहोत, की थोडंसं इंटरेस्ट किंवा एन्थुसियाझम तिथे दाखवणार आहोत, की सर तुमच्या ऑर्गनायझेशनबद्दल आम्हाला खूप काही माहिती आहे आणि आम्हाला त्यात येण्याची खूप जास्त इच्छा आहे. अशी जी लाईन्स असतात, ह्या लाईन्स पण कव्हर लेटरमध्ये अपेक्षित आहेत. कारण त्यानी काय होतं, त्यानी थोडासा एक टच तयार होतो लेटर वाचताना. तर त्यामुळे ते पण कव्हर लेटरमध्ये असायला हवं आणि सर्वात महत्त्वाचं, जे काही गॅप्स असतात, जे काही कन्सर्न्स असतात, त्याबद्दल तुम्ही जास्त बोललं पाहिजे. समजा आता एच-आर फील्ड आहे. एच-आर फील्डमध्ये जर तुम्ही पुढे जाणार असाल, तर जनरेटिव्ह एआय नावाची एक नवीन फील्ड अख्खी तयार झालेली आहे. त्याबद्दल तुम्ही बोलू शकता. जर तुम्ही आय-टी इंजिनियर आहात, क्लाउड कम्प्युटिंगमध्ये कुबरनोटिस वगैरे हे सगळे जे काही नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत, पॉवर बी-आय येते ॲनालिटिक्समध्ये. तर ह्या अशा ज्या गॅप्स क्रिएट करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या न्यू हायर म्हणून तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता आणि त्याचाच हा पार्ट म्हणून आपण जास्तीत जास्त पद्धतीने कव्हर लेटरला अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो. तर मित्रांनो, बऱ्याच साऱ्या टेक्निकल गोष्टी मी बोललो आणि सोबत त्याला एक पर्सनल टचची खूप गरज असते. तर ह्या पर्सनल टचमुळं काय होतं, की तुमची एक बोलण्याची शैली, लकब ही पण त्यात ॲड झाली पाहिजे. असं वाटलं नाही पाहिजे, की एआयनी हे कव्हर लेटर बनवलंय किंवा काय. सो बेसिकली त्यामुळेच आजही एवढ्या एआयच्या काळात सुद्धा कव्हर लेटर बनवणारे काही प्रोफेशनल्स आहेत, फ्रीलान्सर्स आहेत. त्यांच्याकडूनच कव्हर लेटर बरेच जण बनवून घेतात आणि जर तुम्ही मोठा गेम खेळायच्या तयारीत असताल,
जो की 8 लाख किंवा 10 लाख आपण नेहमीच बोलतो, तर तुम्ही देखील 300-500 रुपये कव्हर लेटरवर खर्च केले तर ते वाया जाणार नाही मित्रांनो. कारण की बऱ्याच वेळा असंच होतं की आपण साधं कव्हरिंग लेटर पाठवतो, पण आपले जे कॉम्पिटिटर्स असतात ते खूप छान पद्धतीने बाहेरून मदत घेऊन पुढं सरकलेले असतात. तर हे तसंच आहे की तुम्हाला जर तुमची तलवार तासलेली नसेल व्यवस्थित आणि काहीतरी एक गंजलेला तुकडा तुम्ही घेऊन युद्धात गेले, तर काय होणार आहे माहिती असतं. तर मित्रांनो, बऱ्याच वेळा फ्रेशर्सकडून हीच चूक होते आणि ती होऊ नये म्हणून आपण एक प्रॉमिनंट प्लॅटफॉर्म तयार केला आहे, प्लेसमेंट पॅक नावाचा. त्यामध्ये लिंक्डइन, रेझ्युमे आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशन असे तिन्ही पार्ट त्यात असणार आहेत. त्यात बऱ्याच गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. वेळ कालावधी याला 2 महिन्याचा असतो. तर ह्या 2 महिन्यात आपण सगळं काही प्रिपेअर करून घेतो मुलांकडून आणि वर्कशॉपचा तोच फायदा असतो की तुम्ही एकदा ते बनवलं की तुमच्या डोक्यात ते फिट असतं. तर जे बाकीचे फ्रीलान्सिंगवाले जे ऑप्शन्स असतात त्याच्यामध्ये ते काहीतरी टाईप करून तुम्हाला पाठवणार, तुमचा जॉबही लागणार, पण पुढच्या वेळेस गडबड पण होऊ शकते. सो बेसिकली तुम्हाला ते सगळं माहिती असणं आणि दरवेळेस तुम्ही ते एडिट करणं हे जास्त न्यायपूर्वक ठरतं. तर हाडानी शिक्षक असल्यामुळं मला ती सवय आहे की मी माझ्या विद्यार्थ्यांकडूनच सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून घेतो आणि त्याच पद्धतीने Google क्लासरूमचा खूप छान असाइनमेंट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि त्याच्यामार्फतच आपण हे एका मोबाईल ॲपद्वारे सुद्धा तुम्ही सगळे सबमिशन्स करू शकता आणि खूप छान पद्धतीने तुम्ही हे सबमिट केल्यानंतर त्याला मार्क्स येतात. मार्क्स आल्यानंतर ते पुढं सरकतं आणि सुंदर रेझ्युमे तयार होतो. त्यात पण तुम्हाला मदत लागली, डिझायनिंगची पण मदत आपण करतो, लिंक्डइनच्या प्रोफाइलिंगची पूर्ण मदत करतो आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशनपर्यंत आम्ही तुमच्यासोबत असतो. सो बेसिकली Vishesh.orgच्या प्लेसमेंट पॅकला इन्स्टॉल करण्यासाठी तुम्ही फक्त आणि फक्त एक Google फॉर्म भरायचा आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला खाली व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नक्की तुम्ही एक ट्राय करा आणि तुम्हाला जर त्यात काही डाऊट्स असतील तर पेमेंट करण्याआधी WhatsAppची लिंकसुद्धा त्या फॉर्ममध्ये दिलेली आहे. आधी तुम्ही शहानिशा करून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही रजिस्ट्रेशन करा अशी माझी विनंती आहे आणि सोबत पुढच्या व्हिडिओला नक्की तुम्ही उपस्थित राहायचं आहे. करिअर कट्ट्याच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि मी म्हणत नाही की रजिस्ट्रेशनच करा. तुम्ही रोज करिअर कट्ट्यावर जरी आले मित्रांनो तरी तुमचा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. प्रत्येक वेळी मी नवीन आयडियाज तुम्हाला देणार आहे आणि सगळ्या मिळून जर तुम्ही बघितल्या तर 100% तुमचा रेझ्युमे, तुमचे लिंक्डइन प्रोफाईल आणि सोबत तुमचं इंटरव्ह्यूची तयारी तिन्ही आपण ऑनलाईन फ्री ऑफ कॉस्ट करून घेणार आहोत. तर सोबत राहा सर्व मित्रांनी आणि बघत राहा करिअर कट्टा. उद्या संध्याकाळी 7 वाजता भेटूया. चला बाय बाय.